नमस्कार. आज आपण बनवणार कांद्याची पात आणि ज्वारीची भाकरी. त्यासाठी मी कांद्याची पात मस्त अशी बारीक चिरून घेतली आहे. एका कढईमध्ये तेल टाकून मस्त असं लसूण आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून परतून घेतली. आता कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली. आता ती कांद्याची पात पण त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि सगळं एकत्र करून घेतलं. तर मी इथं मुगाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ भिजायला घातली होती. ती डाळ पण टाकून घेतली. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मस्त असं सगळं एकत्र झालं की त्याच्यावरती झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायचे. तर आता तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता एका परातीत ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं. मस्त असं आपलं पीठ पण चाळून झालं आहे बघा. आता मस्त पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. तर आपण पीठ छान मळून घ्यायचं. जेवढं जास्त पीठ मळून घेतो भाकरी तेवढी छान बनवता येते आणि खायला पण चवदार लागते. तर बघा आता मळून घेतलं मी. एक उंडा साईडला काढून ठेवला आणि एक उंड्याची भाकरी करून घेणार. तर त्यासाठी थोडंसं कोरडं पीठ घेतलं, परातीत पसरून घेतलं आणि त्याच्यावरती भाकरीचा उंडा ठेवला आहे आणि मस्त अशी पातळ अशी भाकर थापून घ्यायची. तर बघा आता मस्त अशी आपली पातळ भाकर थापून पण तयार झालेली आहे. तिकडे तवा पण तापला, तव्यावरती भाकर टाकून घेऊ. भाकर टाकली. आता थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्याला चौकडून. बघा आता मस्त असं चौकडून पाणी लावून घेतलं. आता भाकर पलटी मारून घ्यायची. मग आता मस्त अशी पलटी मारून घेतली की दोन्ही साईडने मस्त अशी भाकरी भाजून घ्यायची. तर बघा खालच्या साईडने पण आपली भाकरी मस्त भाजलेली आहे. तर आता आपण ह्या साईडने भाकरी भाजून घ्यायची. तर बघा आता मस्त अशी आपली भाकर पण बघा आता फुगायला लागलेली आहे. बघा आता मस्त अशी आपली भाकरी पण फुगते आहे. तर तिला मी मस्त अशी कडक भाजून घेणार आहे. कांद्याच्या पातीबरोबर खायला मस्त लागते कडक भाकरी. तर बघा आता आपली भाकर पण भाजतच आली. अजून थोडीशी भाजून देणार म्हणजे कडक होईल. तर बघा आता मस्त अशी आपली भाकरी पण भाजली आहे. तर तिला ताटात टाकून त्याच्यावर तर चला आता बघू आपण कांद्याची पात शिजली का. तर बघा आता मस्त अशी आपली कांद्याची पात पण शिजली आहे. त्याच्यात पाणी पण नाही राहिलं. तर ती आता मस्त अशी बघा तयार पण झाली. आता आपण त्या भाकरीवरती कांद्याची पात टाकून घेऊ. बघा आता मस्त कडक ज्वारीची भाकरी, त्याच्यासोबत गावरान कांद्याची पात आणि आंबटसाठी थोडीशी कैरी. तर कसं वाटलं तुम्हाला माझं आजचं गावरान जेवण नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.